खेड तालुक्यातील मुरडे गावात युवा उद्योजक मंदार शिर्के आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने पारंपरिक पद्धतीने भात लावणीचा उपक्रम उत्साहात पार पडला। शेती ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन नसून आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि अस्तित्वाची ओळख आहे, हा संदेश देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमात मंदार शिर्के स्वतः शेतात उतरून भात लावणी करताना दिसले। त्यांच्या मित्रपरिवाराने देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शेतीबद्दलचा आदर आणि मातीशी असलेली नाळ जपण्याचा संदेश दिला। यावेळी मंदार शिर्के यांनी आज अनेक तरुण शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी शहरांकडे वळत असले तरी आपल्या मुळांचा विसर पडू देता कामा नये असे सांगितले। शेती हा आपल्या देशाचा कणा असून पूर्वजांनी जपलेली जमीन पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले। आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती अधिक सक्षम आणि फायदेशीर होऊ शकते, त्यामुळे युवकांनी शेतीकडे नव्या संधीचे क्षेत्र म्हणून पाहावे असे आवाहन त्यांनी केले। या उपक्रमातून ग्रामीण संस्कृती, श्रमाचे महत्त्व, निसर्गाशी असलेले नाते आणि शेती संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला। आमच्या आज मित्र जे मंदार शिर्के आहेत त्यांच्या भात लावणी आहे आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे आम्ही संपूर्ण मित्रपरिवार, आमचे मित्र प्रदीप सकपाल, सागर मोगरे, विठ्ठल सकपाल, मी स्वतः आम्ही दरवर्षीप्रमाणे मंदार शिर्के यांच्या इथे शेती करायला येतो, भात लावायला येतो। मंदार शिर्के यांचा शेती व्यवसाय नाही, मुळात ते युवा उद्योजक आहेत, पण ते शेती वगैरे कधी विसरलेले नाही आहेत। त्यांनी आत्ताच सांगितलं की बाबा कोकणातल्या सर्व मुलांनी नोकरीधंदा मुंबईत केला पाहिजे, पण शेती विकली नाही पाहिजे, शेती केली पाहिजे। जर तुम्ही शेती कराल तर उद्या धान्य भेटेल, नाहीतर अशी अवस्था होईल। लोक उद्या शाळेतल्या मुलांना जर विचारला गेल की बाबा भात कुठे मिळतो तर ते सांगतील मॉलमध्ये भेटतो, तांदूळ कुठे भेटतो तर मॉलमध्ये भेटतो, तो कोण पिकवतो तर मॉलवाला पिकवतो, अशी परिस्थिती होईल। त्यामुळे ज्याप्रमाणे मंदार शिर्के यांनी सांगितलेलं आहे की शेती सर्वांनी केली पाहिजे, त्यामुळे हा संदेश खरोखर खूप चांगला आहे। आम्ही सुद्धा दरवर्षीप्रमाणे मंदार शिर्के यांच्या सांगण्यावरून नव्हे, आम्ही मुलात शेतकरी आम्ही सुद्धा एक दोन तोंडे नक्की करू आणि शेत पिकू। नमस्कार, मी मंदार शिर्के। आज आमची मालवणी आहे आणि आज आम्ही भात लावत आहोत आणि हा आपला शेतकरी व्यवसाय म्हणजे भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि आम्ही सगळेजण दरवर्षी शेती करतो आणि मी सगळ्यांना सांगू शकतो की शेती तुम्ही करा, शेती विकू नका, काही नका, कारण शेतीशिवाय आपलं काय होणार नाही। काय आज मी सुद्धा व्यावसायिक आहे, त्याच्यामुळे कुठलाही व्यवसाय असेल तरी पण मी शेती विसरलेलो नाही आहे। त्यामुळे सगळ्यांना संदेश देतो की शेती हा तुम्ही सोडू नका, कधी शेती करा आणि शेती टिकवा।